नमस्कार मित्रांनो. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की काव्या आता नंदिनीला बोलत असते की आताच पार्थने सांगितलं की जेव्हा या गार्डनमध्ये बसून तासोनतास कोणाशी तरी फोनवर बोलायचा. मग तू कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही का जेव्हा कोणाशी बोलायचा त्यांचं कोणावर प्रेम होतं का लग्ना अगोदर? त्यावर नंदिनी म्हणते की हो, त्यांनी मला सगळं खरं सांगितलं आहे. त्यांचं एका मुलीवर एकतर्फी प्रेम होतं. तर काव्य म्हणते की अजून काय सांगितलं आहे जीवांनी तुला? त्यावर नंदिनी म्हणते की त्या मुलीचं नावही त्यांनी आपल्या छातीवर कोरलं आहे. क वरून नाव आहे त्या मुलीचं. त्यावर आता काव्य म्हणते की अगं ताई, तूच विचार कर, जर एकतर्फी प्रेम होतं तर त्याने त्याचं नाव का कोरलं असेल? तुला तरी हे खरं वाटतंय का? मला तर वाटत नाही. कोणी कोणाचा नावाचा टॅटू असंही काढत नाही. त्यावर नंदिनी म्हणते की माझा जीवांवर पूर्ण विश्वास आहे, ते माझ्याशी खोटं बोलणार नाही. त्यावर काव्य म्हणते की ते किती अक्षरी नाव आहे? तर नंदिनी म्हणते की 2-2.5 अक्षरं असायला पाहिजेत. त्यावर आता काव्य म्हणते की ते माझंच नाव तर नसेल ना? तर इकडे मात्र आता नंदिनीला धक्का बसतो आणि ती रागातच म्हणते की अगं काव्या, काय चाललंय तुझं? उगाच माझ्या डोक्यात येत नसलेले प्रश्न कशाला विचारतेस तू? आणि जर का ते नाव तुझं असेल तर लग्ना अगोदर जीव आणि तुझं प्रेम होतं का? तर मात्र काव्य आता गप्प होते. नंदिनी आता एकामागोमाग एक तिला प्रश्न विचारू लागते. नंदिनी म्हणते की काव्य, आता बोल ना, मी तुला काय विचारते. लग्ना अगोदर तुझं प्रेम होतं का जीवांवर? तर इकडे काव्या म्हणते की हो, माझं जीवांवर प्रेम होतं.